राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच जिल्हा परिषद रेस्ट हाऊसवर पार पडली। यावेळी येणाऱ्या 2017 मधील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या संदर्भात चर्चा करून यावेळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। राष्ट्रीय समाज पक्षाचे जामखेड तालुका अध्यक्ष विकास मासाळ, तालुका संपर्क प्रमुख बाबासाहेब चंदन, पक्षाचे तालुका सरचिटणीस रणजित कारंडे, महिला तालुका प्रमुख अनिता काळे आदी पदाधिकारी व पक्ष कार्यकर्त्यांची जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक संदर्भातील तयारी या विषयाची चर्चासत्र बैठक अहमदनगर रोडवरील विश्रामगृहावर नुकतीच पार पडली। यावेळी पक्षाच्या निवडणुकीच्या ध्येय धोरणाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली। तसेच पक्ष हा फक्त धनगर समाजाचा नसून सर्व 18 पगड जातीचा असून सर्व बहुजनांच्या न्याय व हक्कांसाठी पक्षप्रमुख जानकर साहेब लढत आहेत। त्यामुळे त्यांच्या विचारांचा पगडा जनसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढवत असल्याचे तालुका सरचिटणीस रणजित कारंडे यांनी उपस्थित बैठकीत संबोधन करताना सांगितले। तसेच आपण सर्वांनी संपर्क ठेवून घराघरातील माणसांपर्यंत जाऊन पक्षाचे ध्येय धोरण समजावून देऊन जागृती करावी असे तालुका संपर्क प्रमुख बाबासाहेब चंदन यांनी सांगितले। तसेच 50% आरक्षणाचा महिलांना फायदा मिळावा यासाठी ग्रामीण भागातील ज्या महिला असतील त्यांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून राजकारणात आणून महिला स्वातंत्र्याने आरक्षणाचा फायदा घेऊन निवडणुकीला सामोऱ्या जाऊन निश्चित ग्रामीण भागातून राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा उंचावतील। त्यासाठी सर्वांनी एक दिलाने काम केले पाहिजे। या लढ्यामध्ये जास्तीत जास्त महिला सहभागी करून पक्षाला यश संपादन करून देऊ असे महिला तालुका प्रमुख अनिता काळे यांनी उपस्थित बैठकीत सांगितले। तसेच पक्ष हा त्यागी माणसाचा असून जानकर साहेब हे स्वतःसाठी लढत नसून सर्वसामान्यांसाठी लढत आहेत। तेव्हा सर्वांनी हेवे दावे व मतभेद विसरून पक्षाचे काम करावे असे मत तालुका अध्यक्ष विकास मासाळ यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले। या बैठकीच्या दरम्यान राष्ट्रीय समाज पक्षामध्ये नव्याने अनेक कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला। त्याचप्रमाणे कुठलीही सत्ता ताब्यात घेण्यासाठी ताकद फक्त तरुणांमध्ये आहे आणि तरुणांनी जर मनात घेतले तर राष्ट्रीय समाज पक्षाची नक्कीच यशाच्या शिखरावर असेल असे उपस्थित प्रकाश कारंडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले। यावेळी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणारे गणेश भुले, अनिल कारंडे, विठ्ठल कारंडे, ग्रामपंचायत सदस्य बावी यांचा सत्कार करण्यात आला। तसेच नवीन प्रवेश करणारे गणेश भुले यांना युवक तालुका उपाध्यक्ष निवडीचे तर विठ्ठल कारंडे यांना हळगाव गणप्रमुख निवडीचे पत्र देण्यात आले। यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व कार्यकर्ते, सभासद तसेच तालुका उपाध्यक्ष डॉक्टर कारंडे, डॉक्टर भोरे, उपजिल्हाध्यक्ष बाबासाहेब सूळ, तालुका युवक अध्यक्ष गणेश सूळ इत्यादी सह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। मध्येच अशी ताकद असते की बाबा देश आणि समाज बदलायची ताकद जर म्हणलं तर तरुणामध्ये असते। लहान बाळे बदलू शकत नाही, म्हातारा माणूसही बदलू शकत नाही। त्याच्यासाठी रासपमध्ये जेवढे जास्तीत जास्त लोक आणता येतील तेवढे आणा आणि तुम्ही जेवढे आहात तेवढे तनमन धनाने चांगलं काम करा। त्या वाढी की गणेश आहे, आज गणेशला पद दिलं, गणेश पद दिलं, बोर्ड लावले, पांढरी कापडं घातली, अँबॅसेडर मध्ये फिरला, नेता बनत नाही। तुमचा बूथ एजंट तयार पाहिजे। त्यासाठी आपल्याला काय काय करायचं, राष्ट्रीय समाज पक्ष कसा वाढवता येईल हे बघा। तुम्ही जर एखादा सीट उभा राहिला नगरपालिकेला समजा किंवा उद्या झेडपी पंचायत समितीला आणि त्याला अख्ख्या 45,000 मताचा गट आहे, त्या 45,000 मताच्या गटात 45च मतं पडली, असं घडणार नाही। प्रत्येकाला तर तुम्ही 30 चूक आहे, पण आज कोणी असेल तर त्याला पण आपण त्यांच्याबद्दल बसू सर्वांनी मिळून। तर आपण सर्वांनी मिळून नियोजन करू आणि सर्वांनी मिळून जरा थोडा जोर लावला प्रत्येक गावात। समजा ते डोळेवाडीचे आलेत, पण राजुरीचे आलेत, आता आमच्या दामणगावचे तर काही येणार होते पण ते आले नाहीत अजून। सर्वांनी मिळून जर थोडा नियोजन केलं तर मी खोटं सांगत नाही, आपली सीट 100% येणार म्हणजे ना। माणसं येण्यासारखी जाण्यासारखी ओळख देण्यासारखी माणसं आहे, त्यामुळं तिथं 100% पंचायत समितीचा आणि जिल्हा परिषद सदस्य 100% निवडून येण्याची खात्री, त्यात काय अडचण नाही। केले जातात की बाबा साहेब असं सत्तेचा दुरुपयोग करते, सत्तेची मस्ती आली। साहेबावर असे बोलणारे अनेक लोक आहेत, पण साहेबांनी काय बोललं ते अनेक जनतेने पाहिलेले। साहेबावर चित्रफेक व्हायला लागली कामधामाची, ते साहेबावर चालू आहे आता, पण साहेब बोलतायत आणि साहेबावर गुन्हा वगैरे काय होणार नाही। मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिलेली आहे साहेबांना, त्याच्यामुळे काल तर त्यांचा सभागृहात विषय सगळं घेतला नाही। तन मन धन लावून काम केलं पाहिजे आणि आपला पक्ष जो काय आहे तो समाज तळागाळातून वर आलेला आहे आणि आता तर साहेब मंत्री आहेत। मंत्री असल्यामुळे आपले सगळ्यांचे हात इतके बळकट झालेले आहेत, ते आपण चांगल्या प्रकारे आपण चांगलं काम करू शकतो। म्हणून प्रत्येकाने आपल्या गणामध्ये, आपल्या गावामध्ये लोकांशी, प्रत्येक माणसाशी संपर्क साधून पंचायत समितीला जास्तीत जास्त जेवढे उमेदवार आपल्याला निवडून आणता येतील तेवढं आपण काम केलं पाहिजे। कोण काय करते हे बघायचं नाही, आपण कोणता पक्षाचा एवढा पैसा आहे तेवढा पैसा हे अजिबात बघायचं नाही।
आपण फक्त प्रत्येक तळागाळातल्या माणसाशी आपल्याला कसा संपर्क साधता येईल आणि त्यांच्यापर्यंत आपल्याला गोरगरिबापर्यंत कसं जाता येईल आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला राष्ट्रीय समाज पक्षाला कसं बळकट करता येईल हे प्रत्येक आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवकांनी ते चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे. या 15 ते 20 दिवसामध्ये जामखेड तालुक्यात 87 गावामध्ये कमीत कमी 50 तरी शाखा होतील या दिशेने काम चालू आहे आमचं. आणि जिल्हा परिषद पंचायत समिती राष्ट्रीय समाज पक्षाकडून सध्या आम्ही आता म्हणजे प्रत्येक गटामध्ये 2-2, 3-3 उमेदवार आहेत. आज काही ते येऊ शकले नाहीत कारण काही समोर येता येणार त्यांना काहीला. त्याचे साखर गाणामधून डॉक्टर सुरेश भोरे यांची उमेदवारीसाठी चर्चा चालू आहे. परत राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सोड त्यांचे बी खरडा गणातून चालू उमेदवारी चर्चा चालू आहे. त्या समितीमध्ये आपण काम करतो. काम करत असताना सर्व आलेले पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांनी एक दिलाने काम करू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा विजय हा निश्चित देऊ. जानकर साहेबांना जामखेड तालुक्यात पक्षाची स्थापना जामखेड तालुक्यात झाली. त्या अनुषंगाने जामखेड तालुक्यातून पंचायत समिती जिल्हा परिषदला विजय हा निश्चित देऊ. सर्वजण आपण एकत्र काम. नासिर पठाणसह प्रतिनिधी किरण रेडे, कॅमेरामन अशोक वीर, विश्वदर्शन न्यूज, जामखेड.